जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा तिचा प्रवास. माता आणि माती ह्यामध्ये फक्त फरक आहे तो विलांटीचाच. जन्म देते ती माता आणि आपल्याला सामावून घेते ती धरणी माती. ती स्वप्न पाहते, ती स्वप्न साकारते. आज 8 मार्च 2025. सर्व महिलांसाठी आजची थीम आहे हक्क, समानता आणि सक्षमीकरण. उद्देश महिलांच्या हक्कासाठी जागरूकता वाढविणे, लिंग समानता असणे आणि त्याच्यासाठीचे समान योगदान याचा सन्मान करणे. महिला दिनाची सुरुवात ही खरं 1909 मध्ये अमेरिकेत झाली. त्यानंतर ती आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरूप हे 1911 मध्ये देण्यात आलं आणि संयुक्त राष्ट्र मान्यता 1977 ला मिळाली. म्हणून अधिकृतपणे 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला. महिला दिन का साजरा करतात? महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय प्रगतीचा गौरव करण्यासाठी, समान वेतन, शिक्षण संधी, हक्कांसाठी जनजागृती करण्यासाठी, महिलांवरचा अन्याय, हिंसा आणि मतभेद रोखण्यासाठी हा महिला दिन साजरा करतात. स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नाही तर समाजाची ताकद आहे. हा दिवस साजरा करणे म्हणजे आपण प्रत्यक्षात महिलांचा सन्मान करण्यासमान आहे. जिथे तिचा सन्मान तेथेच प्रगती संभावते. ती कधी आई असते तर कधी पत्नी, कधी नेता असते तर कधी बहीण. ती प्रत्येक स्वरूपात ती प्रेरणादायी असते. स्त्रीला दुर्बळ समजणाऱ्यांनी इतिहास वाचावा, कारण प्रत्येक यशस्वी क्रांतीच्या मागे तिचेच योगदान आहे. तिचं सामर्थ्य मोजता येत नाही. ती सहनशीलतेचा सागर आहे, जिद्दीची ज्वालामुखी आहे. अहो, महिला दिन हा एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नाही, तो प्रत्येक क्षण तिचा आदर करण्याचा आहे. अशा ह्या स्त्री शक्तीला मी माझे विचार, माझे अस्तित्व ह्या चॅनल अंतर्गत प्रत्येक महिलेला आज महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. ती एक प्रकाशाची ज्योत आहे, जिद्दीने पेटलेली वाट आहे. सहनशीलतेची मूर्ती आहे, तरीही ती शक्तिरूप देवी आहे. स्वप्नांना, गगनांना भिडवणारी आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणारी आहे. घर, कुटुंब सांभाळणारी आहे, तरीही स्वतःला विसरणारी आहे. तिला रोखू शकत नाही कोणी. ती जगाची खरी स्फूर्ती आहे. म्हणून करूया महिला दिन साजरा, करूया या स्त्री शक्तीला सलाम. धन्यवाद.